आजकाल वास्तूच्या नावाखाली लोकांना फक्त घाबरवलं जात आहे. हे तोडा ते फोडा सांगून लोकांचे लाखो रुपये लुटले जात आहेत. वास्तू खरोखरच एखादं मॅजिक आहे की फक्त भीतीचा बाजार? आता भीती जो सब्जेक्ट आहे ना, हा फक्त वास्तूमध्ये नाहीये. आणि मी तुम्हाला सांगू, खूप गोष्टी भीती म्हणून विकल्या जातात. बिझनेस आहे भीती. भीती हा बिझनेस आहे, मोठा बिझनेस. तुम्ही घाबरलात ना की तुमचा बिझनेस वाढणार. बरेचदा असं होतं की लोक फक्त मुख्य दरवाजाची दिशा बघून घरं घेतात, तर ही कितपत मोठी चूक आहे? की नॉर्थ आणि ईस्टलाच दरवाजा असला पाहिजे. हा जो नियम होता हा 200, 300, 500 वर्षापूर्वी जेव्हा आपण आपले स्वतंत्र घरं बांधायचो तेव्हाच हवं. जर तुम्हाला 10 गोष्टी हव्यात सक्सेसला आणि 9 आहेत तर वास्तू 10वी आहे. तुमच्या 9 मेहनतीच्या पॅरामीटर्स तयार असतील तरच वास्तू करा. तुम्हाला जर 9 करायच्या नसतील आणि जर नुसतं वास्तू करायचं असेल मग तिकडे ते चमत्कार म्हणूनच वास्तूकडे बघितलं. अनेक ऑफिसेसमध्ये फॅक्टरीजमध्ये बरेचदा कामगार टिकत नाही. ही मालकाची चूक असते की त्या वास्तूचा दोष आहे? मंदिर हा अजिबात स्ट्रक्चरल सब्जेक्ट वास्तूमध्ये नाहीये. हा केवळ आणि केवळ भावनिक सब्जेक्ट आहे. म्हणजे मी जर गणपतीला ईस्टमध्ये ठेवला तर तो गणपती चांगला आणि वेस्टमध्ये किंवा साऊथमध्ये जर गणपती ठेवला तर तो वाईट असं नसतं. घर घेताना ना मॅडम, ऑक्शनची प्रॉपर्टी. ऑक्शन म्हणजे काय असतं की बँकेला गहाण ठेवलेली असते आणि आपल्याला पैसे भरता येत नाही म्हणून मग ती बँक जी आहे ती घेते आणि मग ती बँक विकते. सो अशी प्रॉपर्टी तुम्ही राहण्यासाठी घ्यायची नाही. तुम्ही 1 कोटींचा फ्लॅट घेता, त्यावर 15 ते 20 लाखांचं भारी इंटिरियर करता, पण तरीही घरात आजारपण आणि तुमच्या बिझनेसमध्ये अचानक नुकसान सुरू होतं. कारण प्रॉपर्टी घेताना तुम्ही फक्त मुख्य दरवाजाची दिशा पूर्व आहे की पश्चिम एवढंच बघण्याची सर्वात मोठी चूक करता. आजकाल वास्तूच्या नावाखाली लोकांना फक्त घाबरवलं जात आहे. हे तोडा ते फोडा सांगून लोकांचे लाखो रुपये लुटले जात आहेत. वास्तू खरोखरच एखादं मॅजिक आहे की फक्त भीतीचा बाजार? यावर अत्यंत प्रॅक्टिकल आणि सायंटिफिक उत्तर देण्यासाठी आज आपल्या वार्तालापच्या स्टुडिओमध्ये आले आहेत फ्युचर गाईडचे संस्थापक, ज्यांनी 5,000हून अधिक क्लायंट्सचे आयुष्य बदललेले आहे. तर आज आपल्या सोबत आहेत निलेश वीरा. पुन्हा एकदा आमच्या वार्तालापच्या जंक्शनवर आम्ही तुम्हाला आमंत्रित केलेलं आहे आणि आज पुन्हा एकदा वास्तू रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. बरेच प्रश्न आहेत आमच्या प्रेक्षकांच्या मनात, ते मला तुम्हाला विचारायचे आहे. तर ह्या पॉडकास्टची सुरुवातच मी ह्या प्रश्नाने करणार आहे की बरेचदा ना वास्तू म्हणजे आता भीतीचा बाजार झालाय असं सगळीकडे म्हटलं जातं. तर याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? आता भीती जो सब्जेक्ट आहे ना, हा फक्त वास्तूमध्ये नाहीये. कुठेही भीती. आपण मोबाईल घेतल्यानंतर कव्हर घेतो का, तर भीती. आपल्याला आजार झाला आणि आपण ऑपरेशन वगैरे करायला लागलं किंवा मेडिकलचा खर्च आला आणि त्यावेळी नसतील, आपण मेडिक्लेम घेतो. मेलो तर इन्शुरन्स, मेलो म्हणून मग काय होईल घराचं. सो भीती जो आहे ना, हा फक्त वास्तूशी रिलेटेड किंवा कुठल्या एका गोष्टीशी रिलेटेड असं नाहीये. भीती ही कॉमन आहे. आणि मी तुम्हाला सांगू की खूप गोष्टी भीती म्हणून विकल्या जातात. हा बिझनेस आहे भीती. भीती हा बिझनेस आहे, मोठा बिझनेस. तुम्ही घाबरलात ना की तुमचा बिझनेस वाढणार. बरोबर. आणि खूप आजार जे नाहीयेत ते भीतीमुळे निर्माण होतात असं WHO म्हणणं. 70% आजार हे सायकिक आहेत, ज्याचा तुमच्या शरीराशी काहीही संबंध नाहीये. मग ते कुठून आले तर ते भीतीने आले. बरोबर. बरं, आपण आता वास्तू विषयाकडे वळूया की भीती का वाटते माहितीये. भीती कधी असते, जेव्हा तुमच्याकडे इन्फॉर्मेशनचा अभाव असतो. तुम्हाला राईट इन्फॉर्मेशन नसते तेव्हा ती भीती तयार होते. हा, आणि आपलं काम जे आहे ते भीती देणं नाहीये. जनरली जी वास्तू म्हणजे एक जसं शरीर आहे, मी अगदी ऍक्सिडेंट करून गाडी घेऊन गेलो त्या मेकॅनिककडे, तर तो रिपेअर करून देणार मला, तेवढा खर्च येईल. मग जसं तुमचं घर आहे, जशी तुमची बॉडी आहे, एक 150-200 किलोचा माणूस जिम मध्ये गेला तर तो घाबरवायला नाही पाहिजे त्याने. बरोबर ना. मग तसं जसं तुमचं घर आहे, जशी बॉडी, जशी कार, तसं घर. पण आपण तसं घाबरवत नाही, आपण एक्सेप्ट करतो आणि त्याच्यावरती आपण काम करतो. बरोबर. असे ह्याच अनुषंगाने आणखीन एक गोष्ट विचारावीशी वाटते की वास्तू कन्सल्टंट यांना अप्रोच केलं की काही ना काही तोडफोडच घरात करावी लागणार, म्हणजे उपाय म्हणून एखादी भिंतच पाडावी लागणार किंवा काय, असा सुद्धा समज ना समाजामध्ये आहे. तर काय म्हणाल? तोच मी पुढे घेतो. म्हणजे मगाशी तुम्हाला जे एक्झाम्पल दिलं, एक हॉस्पिटल आहे
आणि त्या हॉस्पिटलमध्ये ना एक ऍक्सिडेंटची केस आलेली आहे. ओके, आता त्याला 7-8 तास लागले ऑपरेशन वगैरे. आता येणारे पुढचे जेवढे पण 50-100 पेशंट आहेत त्या सगळ्यांचं ऑपरेशन होणार का? नाही होणार, बरोबर. सो वास्तू त्याला रिलेटेड आहे. आपण पण जेव्हा डॉक्टरकडे जातो आणि तुमचं नॉर्मल सर्दी ताप खोकला असेल तर तेवढ्याच गोळ्या मिळणार तुम्हाला. ओके, सो एखाद्याला 100 माझ्या म्हणण्यानुसार 2 किंवा 3 ठिकाणी आपण तो सल्ला देतो. ठीक आहे, त्याला तोडफोड नाही म्हणत, ह्या सगळ्या बदल करायला लागतील. हे मेजर वास्तू दोष आहेत, बरोबर. तर ते 2 किंवा 3 केसमध्ये असतात. त्याला आपण म्हणतो की एखादं मेजर ऍक्सिडेंट झालं तुम्हाला तर त्या गोळ्यांनी बरं होणार नाही ना, मेडिटेशननी किंवा हिलिंगनी बरं होणार नाही, तसं असतं ते. सो नॉट नेसेसरीली. आणि ते मी तुम्हाला सांगितलं ना, 3% 2 किंवा 3 त्याच्यावरती नसतं. 97% लोकांनाच वास्तू हा आपले नेहमीचे जे आजार आहेत तसे असतात. पोटदुखी असते, ऍसिडिटी असते, तसे असतात. तर त्याच्यामुळे 97% लोकांना तसं काही घाबरायची गरज नाहीये की वास्तूवाल्याला बोलवलं की तोडफोडच करायला लागेल म्हणून. सिंपल आहे. एखादी वास्तू किंवा वास्तू म्हणजे चमत्कार की अंधश्रद्धा? आपण पहिल्या पण पॉडकास्टमध्ये थोडाफार ह्या विषयावरती बोललो होतो. तर परत आपण एक भीतीचा पहिला प्रश्न होता. सो चमत्कार आणि अंधश्रद्धा या कधी येतात माहितीये? परत इथे इन्फॉर्मेशनचा अभाव, समज नाहीये, तुम्हाला कुठल्याही गोष्टीची समज नाहीये. मी थोडंसं मागच्या पॉडकास्टमध्ये कदाचित त्याच्यावरती बोललो असेल की डॉक्टर 2 प्रकारचे असतात. एक डायरेक्ट तुम्ही आलात, तुमचा आजार बघितला, लिहून तुम्हाला गोळ्या दिल्या, त्या गोळ्या खायच्या. आणि दुसरा जो डॉक्टर असतो तो तुम्हाला समजून सांगतो त्या आजाराचं स्वरूप, का झाला आजार, आता तुम्हाला काय करायला लागेल, गोळ्या खाणं ठीक आहे. तर आपण जर समजून नाही घेतलं, ओके, नुसतं वाचलं, नुसतं ऐकलं किंवा नुसतं वास्तूवाल्यांनी सांगितलं की हे काहीतरी चुकीचं आहे तुमच्या घरात आणि त्याचा असा दुष्परिणाम होईल, हे जर समजून नाही घेतलं ना, तर मग ती अंधश्रद्धा होते. आणि मग असं काहीतरी चमत्कार पण वाटतो की हे जर तुम्ही केलं समजा तर चमत्कार होईल असंही वाटतं आपल्याला. तर तसं काहीच नाहीये. माझा निव्वळ स्टेटमेंट आहे की वास्तू इज नेव्हर अ मॅजिक, नॉट अ चमत्कार. हा कुठलाही मॅजिक किंवा चमत्कार असं नाहीये, मिरॅकल होत नाही. जर तुम्हाला 10 गोष्टी हव्यात सक्सेसला आणि 9 आहेत तर वास्तू 10वी आहे. तुमच्या 9 मेहनतीच्या पॅरामीटर्स तयार असतील तरच वास्तू करा. तुम्हाला जर 9 करायच्या नसतील आणि जर नुसतं वास्तू करायचं असेल मग तिकडे ते चमत्कार म्हणूनच वास्तूकडे बघितलं जातं. तर वास्तू हा चमत्कार, मिरॅकल, मॅजिक असं काही नाहीये. सायन्स आहे, शास्त्र आहे, ते आर्ट ऑफ प्लेसमेंट. बॅलन्सिंग, घर बॅलन्स करण्यासाठी आपण शरीर पण बॅलन्स करतो. तुम्ही जर डॉक्टरकडे गेलात तर बी जीवनसत्व नाहीये, मग तुम्हाला गोळी देणार. आयर्न, विटामिन्स वाढलेत किंवा कमी झाले, शुगर वाढली, कमी करा. जे कमी आहेत ते देतात. हिमोग्लोबिन्स कमी झालेत, प्लेटलेट्स कमी झाल्यात, कमी झाले ते देतो, जास्त झाले ते आपण कमी करतो. शुगर वाढली, वजन वाढलं, स्ट्रेस वाढला, बॉडी बॅलन्स करतो, घर बॅलन्स करतोय. काय फरक आहे? काहीच फरक नाहीये. मग इथे अंधश्रद्धा, भीती, मिरॅकल ह्याचा काही संबंध नाहीये. हे कधी वाटतं जेव्हा माहितीच नाहीये. मी म्हणून परत सांगतो की तुम्ही वास्तू कन्सल्टंटला मॅजिक आणि मिरॅकल म्हणून एक जादूगर म्हणून बोलवत असाल तर हे चुकीचं आहे. सर, तुमच्याशी बोलताना ना बरीच प्रॅक्टिकल उत्तरं आम्हाला मिळतात. कुठेही आम्हाला त्याच्यात अंधश्रद्धा किंवा काही जाणवत नाही. म्हणूनच पुन्हा एकदा तुम्हाला इथे बोलवण्याची इच्छा आम्हाला झाली आणि आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे. म्हणजे तुमच्या ह्या उत्तरातनं असं जाणवलं की मेहनत हे सगळं काही आहे, नाहीतर तुम्ही वास्तू घ्याल आणि याल. मी परत सांगतो की वास्तू कन्सल्टंटला पण मेहनत करायला लागते ना तुमच्या घरापर्यंत पोहोचायला. मी काय झोपून मला सकाळी कॉल येणार आहेत का आपोआप? मी जी मेहनत करतो, माझी अपेक्षा असते ती मेहनत माझ्या क्लायंट्सनी पण करावी. करेक्ट. सुरुवातीलाच तुम्ही भीतीचा उल्लेख केला. तर ना बरेचदा या भीतीपोटी वास्तूसाठी ना अनेक महागडे उपाय विकले जातात समाजामध्ये. तर त्याच्या पाठची सत्यता काय आहे? खरं आहे मॅडम. हे मला 16 वर्ष झाली स्वतंत्र प्रॅक्टिस करून. पण मी जेव्हा जॉब करत होतो ना तेव्हापासून मी वास्तू प्रोडक्ट्स, आमच्या कंपनीमध्ये पण मी वास्तू प्रोडक्ट विकायचो. आता मी त्याच त्या कंपनीला 40 वर्ष झाली जे वास्तूचे प्रोडक्ट बनवते. तर त्यावेळी ना मॅडम अगदी मोजकेच प्रोडक्ट होते. सगळे मिळून 100 प्रोडक्ट होते. आज 1000 प्रोडक्ट आहेत त्यांचे. ठीक आहे. आता मॅडम त्यावेळी तुम्ही विचार करा, 10, 15 किंवा 20 वर्षापूर्वी महागातला मोबाईल किती रुपयाचा असेल?
बरोबर. आत्ता लिमिटच नाही, लाखांच्या वर मोबाईल मिळतात. का तर तेवढं त्यांचं मार्केट वाढलंय. सिमिलरली जर मी त्यांच्याशी चर्चा केली आणि बोललो तर त्यांनी काय सांगितलं की मोठे मोठे लोक आता वास्तू करायला लागलेत. बंगलोज 4 BHK 5 BHK, पहिले छोटी घरं करायची. तर घराचं बजेट म्हणजे 5 कोटी 10 कोटी 15 कोटीचं जेव्हा माणूस घर घेतोय तेव्हा तो वास्तूला खर्च पण तेवढा करतो. ऍक्च्युली तशी गरज नाहीये, कारण मोबाईल ही थोडीशी चैनीची वस्तू आहे. ठीक आहे, मोठा टीव्ही घेणं वगैरे. वास्तू तसं मेडिसिन सारखं असतं, मेडिकल सारखं असतं, पण म्हणजे लोक त्याचाही धंदा करतात. तर महागडी नाही, म्हणजे मी म्हणतो अजिबात नाही. माझं एक म्हणणं की तुमचा टॉयलेटचा जो खर्च असतो खूप वेगळं, त्याचं विरोधाभास आहे. पण तरी पण तुमचं एक टॉयलेटचा जो खर्च असतो ना, तेवढा सुद्धा अख्ख्या घराच्या वास्तूच्या रेमेडीजचा खर्च येत नाही. खूप समर्पक सांगितलं तुम्ही. आणि ना आणखीन एक सर असं विचारायचं आहे की आजपर्यंत अनेक वास्तू संदर्भात तुम्ही उपाय लोकांना सुचवले आणि त्यांची प्रगती झाली. तर हे जे उपाय आहेत ते कशा पद्धतीने वर्क करतात, ह्याच्या पाठचं लॉजिकल उत्तर तुम्ही काय द्याल? बरं, आतापर्यंत तुम्हाला एक गोष्ट कळली की मी घराचं जे घर आणि आपण ह्युमन बॉडी असं मी नेहमी कम्पॅरिझन करतो. बरोबर. जे जे आजार ह्युमन बॉडीला होतात ते सगळे घराला होतात. हो. हा, नावं वेगळी असतात. म्हणजे कॅन्सर झाला आपल्याला म्हणून घराला कॅन्सर होत नाही, घराला आजार होतात. जसं आपला चेहरा आहे ना, तसं दरवाजा हा घराचा चेहरा आहे. बरोबर. अंधार असतो, जर तुम्ही पूर्ण दिवस अंधारात राहा, बघा 1 महिना तुम्ही बाहेर निघू नका, काय परिस्थिती होईल स्किनची बघा तुमची. मग अंधाराच्या घराची नंतर तशीच परिस्थिती होते. ठीक आहे. आता ना बायपास सर्जरी, परत सांगतो की जेवढं ऍडव्हान्स मेडिकल सायन्स झालंय तेवढं ऍडव्हान्स वास्तू झालंय. बायपास सर्जरीमध्ये काय करतात ते, ज्या नसा तुमच्या चॉकअप झाल्यात त्या कापून ज्या चांगल्या नसा आहेत त्यांना जॉईन केलं जातं. बरोबर आहे. नवीन नवीन बॉडी पार्ट्स मिळतात तुम्हाला, लंग्स नवीन मिळतात, किडनी नवीन मिळते. तसं आम्ही ह्याला ना व्हर्च्युअल, आता एक गोष्ट ऍक्च्युअल आणि व्हर्च्युअल ह्याच्यातलं गोष्ट फरक समजायला पाहिजे. आपण आता हिलची चप्पल घालतात तुम्ही मुलींनी, जेव्हा फोटो काढतो तेव्हा ती व्हर्च्युअली आपण हाईट वाढवली. बरोबर आहे. केस थोडे आपण काळे करतो एक वय झाल्यानंतर, व्हर्च्युअल. चष्मा घालतो म्हणजे काय करतो व्हर्च्युअली. आता डोळे बदलणार आहेत का? नाही. 50 वर्ष झाली मला दिसत नाहीये, वाचता येत नाहीये, मग डोळे बदलता येत नाही. तुम्ही जो चष्मा घालता ना, तो सेम चष्मा आपण आपल्या घराला देतो. आता त्या चष्म्याचं हे वेगळं असतं, म्हणजे आपला चष्मा तसा नसतो तो. फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल देतो की साऊथ ईस्ट ह्या जागा असतात, ह्या किचनसाठी चांगल्या, कारण तिकडे अग्नितत्व असतं. आणि नॉर्थ ईस्ट ह्या पाणी तत्व असतं, तिथे नसावं किचन, पण आहे काही कारणामुळे. काही तोडफोड करायची नाही, गरज नाहीये. तिथे आपण बायपास सर्जरी करतो, आपण शिफ्ट करतो, व्हर्च्युअल शिफ्टिंग. ओके. ते जे किचन आहे नॉर्थ ईस्टचं, त्याच्यामध्ये असं त्या आपल्या रेमेडीमध्ये अशी प्रोव्हिजन आहे की तुम्ही ते किचन कुठेही शिफ्ट करू शकता व्हर्च्युअली. मग तिथून साऊथ ईस्ट कुठे आहे तर तो समोर आहे, मग आपण तो किचन समोर शिफ्ट करू शकतो, डाव्या बाजूला शिफ्ट करू शकतो, उजव्या बाजूला शिफ्ट करू शकतो. आता एक सर्वसाधारणपणे नॉर्थ ईस्ट मध्ये टॉयलेट असणं हा खूप वाईट गोष्ट समजली गेलेली आहे वास्तूमध्ये, तो नसावा. आणि काही मोठे मोठे वास्तू कन्सल्टंट कॅन्सरचं सुद्धा प्रेडिक्ट करतात. मी त्याच्यावरती खूप म्हणजे हे नाही, विरोध करणार नाही त्याला किंवा ठीक आहे. आता माझं म्हणणं, टॉयलेट हा वाईटच विषय कुठल्याही दिशेला. कारण पूर्वी एक 100 वर्ष किंवा 50 वर्षापूर्वीचं जर तुम्ही बांधकाम बघितलं तर टॉयलेट बाहेर असायचं. ठीक आहे. मला वाटतं आपल्या पण ह्या स्टुडिओमध्ये टॉयलेट नाहीये. ओके, इट इज गुड दॅट टॉयलेट नाहीये, पण टॉयलेट 4-4, 5-5 असतात लोकांच्या घरात. हा, कुठल्याही दिशेला टॉयलेट वाईट, पण तो पाहिजे. मॉडर्न लिव्हिंग, आता काही आपण बाहेर जाणार नाहोत चाळीसारखं. व्हर्च्युअल कटिंग, अगोदर रूट कॅनल नाही व्हायचं. मी लहान होतो तेव्हा दात किडला तर तो काढला आम्ही, आता तो दात वाचवला जातो, रूट कॅनल होतं. सो आपण टॉयलेटचं रूट कॅनल करतो. रूट कॅनल म्हणजे व्हर्च्युअली टॉयलेटला तिथून आपण कट केलं. आता तो टॉयलेट कुठल्याही दिशेला असो, कुठल्याही 9च्या 9 दिशेला टॉयलेट असेल तरी सुद्धा तो व्हर्च्युअली कट होतो. एवढ्या ऍडव्हान्स, जेवढं आपलं मेडिकल सायन्स ऍडव्हान्स आहे तेवढ्या वास्तू रेमेडीज ऍडव्हान्स झालेल्या आहेत. सो तुमच्या घरात कुठलाही वास्तू दोष असेल तरी तो तोडफोड न करता, कुठलंही फिजिकल ऑल्ट्रेशन न करता आपण तो सॉल्व्ह करू शकतो. अत्यंत सोप्या आणि मजेशीर पद्धतीने सामान्य जनतेला कळेल अशा पद्धतीने तुमचा संवाद आहे सर. खरंच बरेचदा असं होतं की लोक
फक्त मुख्य दरवाजाची दिशा बघून घरं घेतात, तर ही कितपत मोठी चूक आहे? पण चूक नाही म्हणता येणार, हाफ नॉलेज हा. ह्याला म्हणता येणार, लिमिटेड नॉलेज, तेवढंच नॉलेज आहे. आणि खूप वेळानं जे मदतनीत असतात, जे तुम्हाला घर दाखवतात, ते सुद्धा तुम्हाला असत नाही ईस्ट वेस्ट घर आहे, ईस्ट वेस्ट घर आहे असं. आता ईस्ट आणि वेस्ट हे दोन्ही वेगवेगळ्या डायरेक्शन आहेत, त्या पूर्णपणे त्याचा एकमेकांशी काही संबंध नाही. मी तर म्हणेन ईस्ट म्हणजे पुरुष आणि वेस्ट म्हणजे बाई. आता लेडीज आणि जेंट्स हा जेवढा वेगळा विषय तेवढ्या ह्या दोन वेगवेगळ्या डायरेक्शन आहेत, बरोबर. पण हा आपल्याकडे थोडंसं घर अजूनही आपल्याकडे मेजर फक्त डोअरचं डायरेक्शन, आणि बिल्डर सुद्धा डोअरच्या डायरेक्शन नुसारच घरं विकतात की बाबा तुमचा दरवाजा ईस्टला दिलाय. आता मोठी चूक सांगतो मॅडम, जर मी तुम्हाला प्रश्न विचारतो, जर ईस्टला दरवाजा आला तर खिडक्या सगळ्या कुठल्या डायरेक्शनला येतील? वेस्टला, अपोजिट. नॉर्थला दरवाजा आला तर खिडक्या कुठे येणार? सगळ्या साऊथला, त्याच्या अपोजिट, बरोबर आहे. आता तुमचा जो दरवाजा आहे, सुरुवातीला काय व्हायचं, दरवाजाला डायरेक्ट सनलाईट यायचा, म्हणून तो ईस्टला दरवाजा चांगला की तुमचा सनलाईट उंबरट्यावर येतो. आता दरवाजाच्या बाहेर पॅसेज आहे, आता दिवसभर तुमच्या दरवाजाला सन येणारच नाहीये, बरोबर. आता तुम्ही नॉर्थचं घर घेतलं, पण तुमची अख्खी बाजू जी आहे साऊथ तीच ओपन राहणार आहे, म्हणजे सन जो आहे तो साऊथ मधून येणार आहे तुम्हाला. उलट जर तुम्ही साऊथ दरवाजाचं घर घेतलं तर नॉर्थ मधून लाईट येणार, आणि वेस्ट दरवाजाचं घर घेतलं तर ईस्ट मधून लाईट येणार. हे खूप कमी लोकांना कळतं. लोकांना काय वाटतं, माझं ईस्टला दरवाजा आहे किंवा नॉर्थला, अजूनही मेजर अगदी खूप सुशिक्षित शिकलेली लोक जरी असतील, आणि मी तोडू पण शकत नाही, एवढ्या वर्षाचं त्यांच्या आतमधले आहे की नॉर्थ आणि ईस्टलाच दरवाजा असला पाहिजे. हा जो नियम होता हा 200, 300, 500 वर्षापूर्वी जेव्हा आपण आपले स्वतंत्र घरं बांधायचो तेव्हाचा होता. सो फक्त मेन डोअर चांगलं म्हणून घर चांगलं किंवा मेन डोअर वाईट म्हणून घर वाईट असं होत नाही. बरोबर. तर सर, फार एक मजेशीर किस्सा आठवला की बरेचदा ना एजंट लोक फोन करतात ना, तेही सांगतात मॅडम ईस्ट वेस्ट घर आहे, मॅडम ईस्ट, म्हणजे त्यांना काय ह्यातलं नॉलेज, आणि आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवून घरं विकत घेतो, नाही का. तर अशा पद्धतीने न करता चांगले जे प्रॅक्टिकल तुमच्यासारखे आहेत त्यांच्याशी संवाद साधूनच घर घेतलं पाहिजे. बरं, आणखीन एक विचारावं असं वाटतं की ना, घर घेतल्यानंतर मोठमोठ्या रकमेचं फर्निचर केलं जातं, तर ते करण्याच्या आधी वास्तू कन्सल्टेशनशी आपण, म्हणजे त्यांचं कन्सल्टेशन आपण घेतलं पाहिजे का? खरं बघायला पाहिजे तर घेतलं पाहिजे. कुठली पण, आज आपण तुमचं मोबाईलला कव्हर आहे का? हो आहे. हो, मोबाईल एवढं महाग आहे ना मॅडम, आणि मोबाईलला अँटी ब्रेकडाऊन ऑलरेडी असतं. म्हणजे जर मोबाईल पडला किंवा तुमचा गॉगल जर महागडा चांगल्या ब्रँडचा पडला तर तो लगेच फुटत नाही, तुमचं घड्याळ. पण आपण काय करतो, त्याला कव्हर घेतो का, तर भीतीपोटी, बरोबर. एवढं आपण जर आपल्या मोबाईलची काळजी घेतो, मग आपण आपल्या घराची काळजी का नाही घ्यायला पाहिजे? येस. तर परत मी सांगतो की करायलाच पाहिजे असं नाही, पण तुम्ही जर करोड्स ऑफ रुपीजची इन्व्हेस्टमेंट, आता सध्याच्या स्थितीत 4 ते 5 कोटी नुसत्या घराची किंमत आहे. जर तुम्ही 4 BHK 5 BHK चांगलं घर घेता येतं, आणि त्याच्यात इंटेरियर कॉस्ट 50 लाख ते 1 ते 2 कोटीच्या घरात इंटेरियरची जाते. मग तुम्ही 7 ते 8 कोटीचं जर घेताय घर, तर पुढे येणारे प्रॉब्लेम टाळण्यासाठी आपण वास्तू करू शकतो, करायला पाहिजे असं माझं म्हणणं. पण ती केलीच पाहिजे, आणि तर ती नाही केली तर काहीतरी तुमचं वाईट होईल असं काही नाही. पण हा, जर एवढं खर्च करताय तर मी तुम्हाला सांगू, 0.1% सुद्धा वास्तू आणि त्याच्या रेमेडीची कॉस्ट होत नाही, जेवढं तुमचं पूर्ण घराचं बजेट आहे. ओके ओके. सर, अनेकदा ना लोक YouTube बघतात आणि घरात उपाय करून बघतात, तर ते कितपत महागात पडू शकतं लोकांना? फक्त वास्तूबद्दल नाहीये, ते बऱ्याच गोष्टी, म्हणजे अल्गोरिदम आहे, ते तुम्ही जे बघाल तेच तेच येत राहणार. त्याला ना मॅडम मी रोबोटिक म्हणतो. अशी बरीचशी लोक नंतर आपल्याकडे येतात, पण ऑलरेडी एवढे पैसे तिकडे घालवल्यानंतर आपल्याकडे जेव्हा येतात ना, तेव्हा ते सावध होतात, आणि तेव्हा मला खर्च करायचा नाहीये, है ना, मला खूप ऑलरेडी कुणीतरी दुसऱ्यांनी तुम्हाला लुटले, तिथेच तुम्ही फसलात, आणि मग आता माझ्यावरती विश्वास का नाहीये तुमचा? ठीक आहे. तर ते ना रोबोटिक असतं मॅडम. जो व्यक्ती समोर आहे, ज्याला अनुभव आहे, तुम्ही गोळी घ्याल का तुमच्या आजारावरती? एखाद्या डॉक्टरला किंवा ऑनलाईन सल्ला घेऊन गोळी घ्याल का? जर तुम्हाला तुमची जेवढी बॉडी महत्वाची, तेवढं जर तुम्हाला घर महत्वाचं वाटतंय, तर हे नाही केलं पाहिजे. सर, बरेचदा घर घेताना लोकांना मंदिर कुठे असावं ह्यासाठी फार काळजीपूर्वक असतात, तर त्याबद्दल काय सांगाल?
माझी जर इच्छा झाली ना मॅडम, तर आपण एक फक्त मंदिर विषयावरती पॉडकास्ट करू शकतो. नक्की. पण आता मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. मंदिर हा अजिबात स्ट्रक्चरल सब्जेक्ट नाहीये. ओके. हा फक्त आणि फक्त भावनिक सब्जेक्ट आहे. हम्म. कारण सांगतो मॅडम, आपल्याकडे जेवढे जाती धर्म भारतात आहेत तेवढे जगात कुठेही नाहीये. आणि प्रत्येक जाती धर्मानुसार, फेथनुसार मंदिराची व्याख्या बदलते. मंदिराचा प्रकार बदलतो, त्याच्यातले देव बदलतात आणि त्यांची सिस्टम बदलते. बरोबर. आता मंदिर नॉर्थ आणि नॉर्थ ईस्ट ही जनरली मंदिराची डायरेक्शन दिलेली आहे. देवाची डायरेक्शन ईस्टला किंवा वेस्टला असावी, नॉर्थ आणि साऊथ फेसिंग नसावी, हे शास्त्रात म्हटलं गेलंय. पण बऱ्याच घरात, पण ज्यांच्याकडे ना तुम्ही विचार करा 1 BHK किंवा 2 BHK आहे, त्याला तिथेच स्टडी टेबल हवाय, तिथेच डायनिंग टेबल आहे, सोफा आहे त्यांचा. बरं, बेडरूम 1 किंवा 2 आहेत, घरात जास्त लोक राहतात, मग ते बाहेर लिव्हिंग रूम मध्ये झोपतात. अशा वेळी ना गोची होते त्यांना मंदिराला जागा द्यायला. पण त्यांच्याकडे मंदिर हवं असतो, त्यांची एक इच्छा असते, भावना असते. त्यावेळी माझं म्हणणं, तुम्हाला जिथेच योग्य जागा मिळेल तिथे मंदिर ठेवा. मंदिर आणि वाईट असं नसतं. म्हणजे मी जर गणपतीला ईस्ट मध्ये ठेवला तर तो गणपती चांगला, आणि वेस्ट मध्ये किंवा साऊथ मध्ये जर गणपती ठेवला तर तो वाईट, असं नसतं. तोमेव माता, आपण भजन करतो ना, तोमेव माता पिता. मग तो माझा मायबाप आहे, मी ठरवणार तो कुठे ठेवायचा. मी जरा 2-3 गोष्टी त्याच्यात ऍड करतो. एका ठिकाणी ना खूप चांगलं मंदिर बनवलं होतं एका घरामध्ये. मी नंतर गेलो, ओपनिंग घर झाल्यानंतर, तर त्यांनी साईबाबांची मूर्ती बाहेर ठेवली होती. तर त्यांनीच प्रश्न विचारला की सर, मला असं, मी मंदिराच्या आतमध्ये ठेवली होती मूर्ती, पण कोणीतरी सांगितलं की साईबाबा हे देव नाहीयेत, तर त्यांना मंदिरात न ठेवता बाहेर ठेवायचं. तर मी म्हटलं की साईबाबा देव आहेत की नाही हा थर्ड पर्सन कसा डिसाईड करणार. बरोबर. तोमेव माता पिता, माझा बाप, माझी आई कोण आहे हे मी ठरवणार. तर साईबाबा जर देव आहेत नाही तो त्याचा विषय आहे. मला जर साईबाबा माझ्या मंदिरात ठेवायचे तर मी ते ठेवणार, आणि त्याला कुठलाही नियम लागू पडत नाही. ठीक आहे. म्हणून मी सांगितलं की हा खूप भावनिक सब्जेक्ट आहे. 2 गोष्टी मी अजून ह्याच्यामध्ये ऍड करतो. सर्रासपणे वास्तू सोल्युशन म्हणून देवी देवतांचे चित्र दरवाजाच्या वरती लावायला सांगतात. तुमचं जर घर साऊथ दक्षिणमुखी असेल तर पंचमुखी हनुमानाचा फोटो लावा असं वरती सांगतात. पंडित सांगतात, वास्तुवाले सांगतात. मॅडम मला खूप हळहळ होते तिथे. ठीक आहे. आता मी सांगेन तर तुम्ही आता ह्या क्षणाला लिफ्ट न वापरता तुमच्या घरातून चालत आलात आणि आत्ता त्या हनुमानाची किंवा त्या घराच्या वरती लावलेल्या देवाची काय हालत असेल ते मला सांगा. कळते तुम्हाला. लावताना आपण लावतो दक्षिणमुखी घराला, दक्षिणमुखी दरवाजाला 100 सोल्युशन आहेत वास्तूमध्ये. देव का लावायचा. बरोबर. आणि जर लावला, मी त्याच्या विरोधात नाहीये, मी असं स्टेटमेंट करत नाहीये की हे चुकीची रेमेडी आहे. जर देवी देवता दरवाजाच्या बाहेर वरतून तुम्ही लावताय तर त्याची डागडुजी कोण करणार, साफ कोण करणार. आणि मग लोक म्हणतात आम्ही 8 दिवसातून दर मंगळवारी साफ करतो. अरे तुम्ही मंगळवारी आंघोळ करता का, मंगळवारी जेवता का, तुम्ही 3 टाइम जेवता ना, मग त्याला साफसफाई का नाही करत. आणि ती होत नाही साफसफाई. म्हणून देवी देवतांना रिस्पेक्ट देणं हे आपलं काम. माझ्याकडे एक व्यक्ती आली होती, दुसऱ्या धर्माची व्यक्ती होती. तर ते 2-3दा आले माझ्याकडे. मला ना पत्रिका द्यायची होती त्यांच्याकडे, लग्नाची पत्रिका मला. तर मी भेटत नव्हतो. तर मी त्यांना सांगितलं की माझ्या ऑफिसचं दार आहे ना, त्याच्यातून खालून जर तुम्ही ती पत्रिका टाकलीत तर ती जाईल. मी सकाळी उद्या थोड्या वेळासाठी ऑफिसमध्ये येईन तेव्हा बघीन. तर ते म्हणाले नाही, आमच्या देवाचं नाव आहे तर मी ना जमिनीवरती ठेवणार नाही, मी ती तुमच्या हातातच देईन. मी सकाळी 8 वाजता येऊन तुम्हाला दे. पण मला आवडलं ते की तुमच्या देवाचा रिस्पेक्ट तुम्हाला करायला लागेल. दरवाजाच्या वरती ठेवून तुम्ही रिस्पेक्ट न देता त्याला तुम्ही वॉचमन बनवताय. मला हे खूप म्हणजे हळहळ व्यक्त होते. आता ना मॅडम एक खूप महत्वाचं स्टेटमेंट करतो. मी परत सांगितलं की मंदिर हा अजिबात स्ट्रक्चरल सब्जेक्ट वास्तूमध्ये नाहीये. हा केवळ आणि केवळ भावनिक सब्जेक्ट आहे. का तर आपण जेव्हा कमर्शियल प्रॉपर्टीचं वास्तू करतो ना मॅडम, तेव्हा मेंटॅलिटीच्या नुसार मंदिराची साईज असते. तुमचं जर टर्नओव्हर एक काही 10-15-20 लाख एक नॉर्मल छोटं, तर त्यांच्याकडे मोठे मोठे मंदिर असतात. तुमचं टर्नओव्हर जसं वाढत जातं ना तसं मंदिरांची संख्या छोटी छोटी होते. आणि मी तुम्हाला सांगतो मॅडम, जर 100 कोटीच्या वर टर्नओव्हर असेल ना तर त्या कुठल्याही कमर्शियल प्रिमायसेस मध्ये मंदिर
नसतात, अलाउड नसतात. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. आपण पिझ्झा हट मध्ये जातो, KFC मध्ये जातो, मॅकडॉनल्ड्स मध्ये जातो, हे बाहेरचेच सगळे, बरोबर. आपण इथे डीमार्ट मध्ये जातो, सॅमसंगच्या गॅलरीत जातो, बरोबर. आपण आयफोन घ्यायला जातो, वोडाफोन किंवा एअरटेलच्या गॅलरीमध्ये जातो. तिथे कुठे मंदिर असतं का? नाही. एअरपोर्टच्या कुठल्या दुकानामध्ये मंदिर असतं का? नाही. दे बिलीव्ह कस्टमर इज गॉड. ठीक आहे. म्हणून मंदिर हा अजिबात स्ट्रक्चरल कमर्शियल सब्जेक्ट नाहीये. हा थोडासा भावनिक सब्जेक्ट आहे आणि माझ्या भावना मी रिस्पेक्ट करणार. सर, खूपदा असं बघितलं जातं की एखादी प्रॉपर्टी विकलीच जात नाहीये, तर त्यामध्ये वास्तूचा दोष असतो का? बऱ्याच वेळा ना वास्तू कन्सल्टंट कसा निवडायचा हा प्रश्न पडतो, बरोबर. तर हा जो आहे ना मॅडम, हा सुपर स्पेशालिटी डॉक्टर असतात ना तसा सब्जेक्ट आहे, बरोबर. एखादा आजार जो आहे तो आपल्याला जर बरा झालाच नाही तर आपल्याला सुपर स्पेशालिटी डॉक्टरकडे जायला लागतं. तसाच हा सब्जेक्ट आहे. आत्तापर्यंत 100पेक्षा जास्त लोकांना 16 वर्षात आपण मदत केलेली आहे जागा न विकली जाणं किंवा जागा भाड्याने न जाणं. जर मॅडम तो टेक्निकल सब्जेक्ट आहे, म्हणजे एका ठिकाणी त्यांच्याकडे पेपर वर्कच नव्हते, ते सांगायला तयार नव्हते, पण नंतर कळलं. त्यावेळी मी माघार घेतली, म्हटलं हा वास्तुदोष नाहीये, हा टेक्निकल आहे. मॅडम तुमच्याकडे पेपरच नाहीत, मग तुमची जागा कशी विकली जाईल हा तुम्ही विचार करा. पण त्यांना काय वाटतं, इथे मिरेकल आणि मॅजिक जर तुम्हाला वाटत असेल वास्तू, तर मग त्यांना तसं वाटलं आणि त्यांनी मला बोलवलं. मी खूप प्रयत्न केल्यानंतर जेव्हा मला कळलं तेव्हा मी माघार घेतली. म्हटलं साहेब हा टेक्निकल सब्जेक्ट आहे, जर तुमच्याकडे कागदपत्र नसतील तर तुमची जागा नाही जाणार विकली. तर मॅडम आपली ना ह्याच्यात मास्टरी आहे. एक सिंपल उदाहरण, आमचे नेबर आहेत, नेक्स्ट डोअर नेबर आहेत, मुकेश पटेल. तर त्यांचा मुलगा, मुलगी, सून, जावई सगळे कॅनडाला राहतात. सगळे IITians आहेत 14 जण. पण त्यांनी एक रेस्टॉरंट टाकलं जे खूप चांगलं चालतंय. पण आता होतंय काय, रोज 1-1, 2-2 वाजतात परत यायला घरी. सो त्यांना ते रेस्टॉरंट विकायचं ॲज इट इज. तिकडे कल्चर आहे की बिझनेस जनरली एक सेट झाला की ते लोक विकतात. 1 वर्ष झालं त्यांचा बिझनेस विकला जात नाहीये, बरोबर. आता मे महिन्यात मुकेशभाई जाणार होते कॅनडाला. तर त्यांनी चर्चा केली, माझ्या बायकोला सांगितलं. बायको म्हणाली आपल्याकडे रेडीमेड प्रोडक्ट अवेलेबल आहे. आपण थोडी सिच्युएशन समजून घेतली त्यांच्याकडे. मे महिन्यात ते घेऊन गेले. खूप नॉमिनल कॉस्टमध्ये ते प्रोडक्ट मिळतं. आणि 10 जुलैला तिथून मेसेज आला माझ्या बायकोला की ते रेस्टॉरंट विकलं गेलं आणि दॅट टू फॉर त्यांच्या एक्सपेक्टेड प्राइसमध्ये. सो असे खूप 4थ्या मजल्यावर लिफ्ट नसलेल्या बिल्डिंगला टेनंट हवे होते. जनरली टेनंट जात नाही. मी 2000 जास्त भाडं देईन पण मी पहिल्याच मजल्यावरचं घर घेईन. ओके. सो 4थ्या मजल्यावरती लिफ्ट नसलेल्या बिल्डिंगला टेनंट आहेत आणि ते पण त्यांना हवे असलेल्या भाडं, बरोबर. तर इथेच खरा वास्तू कन्सल्टंट कळतो तुम्हाला. जर तो तुम्हाला मदत करू शकत असेल तर तो लेजंड. ओके. सो आपल्याकडे 100पेक्षा जास्त लोकांना मदत केली आहे आपण. घर विकलं जात नाहीये, कुठलीही प्रॉपर्टी किंवा भाड्याने जात नाहीये, पण ते प्रॉपर डॉक्युमेंटेशनचा इश्यू असेल तर तो वास्तुदोष नसतो. म्हणजे असे फार साधे उपाय, सोपे उपाय सोपे आहेत जे उपाय. वर्क करून गेलेले Yes, आहेत yes, madam. लोकांवरती. बरं, अनेक ऑफिसेसमध्ये, फॅक्टरीजमध्ये बरेचदा कामगार टिकत नाही. ही मालकाची चूक असते की त्या वास्तूचा दोष आहे? पहिलं ना मॅडम, तुम्ही जेव्हा मला बोलवता कोणी पण, म्हणजे घरी, एखाद्या फॅक्टरीमध्ये, वर्क प्लेसमध्ये, तेव्हा ना त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ना ह्याला आपण वर्गीकरण करतो की कुठले प्रॉब्लेम्स वास्तुदोषामुळे झालेत. मी त्यांचे जर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ना मॅडम तर मी मॅजिशियन झालो. हा, मग मी अगदी मग माझेच फोटो लावतील ते लोक तिकडे. तसं होत नाही. ठीक आहे. म्हणून बघा ना, अंधश्रद्धा अशाच तयार होतात की वास्तू कन्सल्टंटला बोलवा आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. नाही, बरोबर ना मॅडम. मी पण सर्व्हिस घेतो लोकांची. असं असतं तर मग माझ्या आजूबाजूला कोणीच लोक नसतील. काही जर बिघडलं, काही बंद पडलं तर मला मेकॅनिककडे जायला लागतं. ओके. सो पहिलं आपण जेव्हा फॅक्टरीत जातो ना तेव्हा पहिलं ना त्यांची प्रोसेस, तिथे ना 3-4 गोष्टी असतात. त्यांना येणारे प्रॉब्लेम, सायकोलॉजी. मॅडम तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगतो की जशी ह्युमन सायकोलॉजी असते तशी स्पेस सायकोलॉजी असते. त्या जागेची एक सायकोलॉजी असते, ते आपण रीड करतो. आपल्याकडे मशीन आहे, मेकॅनिझम आहे. त्या म्हणजे काहीतरी तुम्ही ना ओव्हर करताय. तुम्ही एका डॉगीला जास्त जेवण घातलं, त्या फिशेस असतात फिश टँक मध्ये, जास्त जेवण घातलं त्यांना त्यांच्या एक्सपेक्टेड ह्याच्यापेक्षा, बॉडीपेक्षा, तर ते आपण पण, आपल्याला पण अपचन होतं. तसं जर जास्त बर्डन त्या जागेवरती येत असेल तर त्याची सायकोलॉजी बिघडते त्या जागेची. ती आपण रीड करतो
आणि मग आपण त्यांना गाईड करतो. सो बऱ्याच केसेसमध्ये जर तुम्हाला लेबर इश्यू असेल आणि नॉर्थ वेस्ट ही डायरेक्शन त्याला रिलेटेड आहे. 1-2 एक्झाम्पल देतो. एक क्लायंट होते आमचे, सुरतले क्लायंट आहेत, श्री गणेश एंटरप्राइजेस. तर त्यांनी ना मॅडम स्क्रॅप ठेवला होता नॉर्थ वेस्टला. ठीक आहे, आता 6 महिने थोडी परिस्थिती खराब आहे, वर्ल्ड वॉर, बाहेरून म्हणजे स्क्रॅप हा परदेशात पाठवतात, त्याला चांगला प्राइस येतं. पण 6 महिने स्क्रॅप नॉर्थ वेस्टमध्ये पडून आहे. नॉर्थ वेस्ट ही सपोर्टची डायरेक्शन, नॉर्थ वेस्ट ही लेबरशी रिलेटेड असते. आणि काय झालं, अचानक त्यांचे लेबर गेले, ते आलेच नाही. मे महिन्यात जनरली जातात बाहेर, आपण एक मे महिना सुट्टी देतो त्यांना महिनाभर, तर ते जून झाला आलेच नाही. आणि मग जेव्हा मी गेलो तर मी म्हटलं तुम्ही आता तर स्क्रॅपला रेट नाही. म्हटलं अरे त्या स्क्रॅपच्या रेटसाठी आपण सगळेच हळूहळू आपलं सपोर्ट सिस्टम बंद करतोय. तिथे मी तिथेच होतो. मी म्हटलं एक गोडाऊन घे आणि भाड्याने आणि तिथे स्क्रॅप ठेव. त्यांनी तो स्क्रॅप विकला, जी किंमत आली, आणि आपण नवीन लगेच 1 आठवड्याभरात नवीन रिक्रूट केले लोक तिथे. सो येस, जर तो वास्तुदोष असेल तर आपण चांगल्या पद्धतीने खूप, आणि आतापर्यंत आपण 100 लोकांना, फॅक्टरीजना किंवा इतर छोट्या मोठ्या बिझनेसेसना मदत केलेली आहे लेबर मिळण्यासाठी. कधी कधी आपण काही काही इक्विपमेंट परचेस करतो, मशिनरीज घेतो आणि त्यात वारंवार बिघाड होत असतो, तर त्याच्या पाठी पण वास्तू जबाबदार आहे का? आहे. आपण पहिल्या भागेत ना 5 पॅरामीटर बघितले होते, व्हायब्रेशन, ॲटमॉस्फिअर, स्ट्रक्चर, थिंकिंग, अंडरस्टँडिंग. आता हा व्हायब्रेशनचा प्रकार आहे. ठीक आहे, म्हणजे मी घरी सुद्धा होतो. एका घरी मला बोलवलं होतं, अचानक आहे ना सगळ्या ट्यूबलाईट, असं होत नाही. तुमच्या ट्यूबलाईट, प्रत्येक ट्यूबलाईटची एज वेगवेगळी असते. प्रत्येक ट्यूबलाईट वेगवेगळ्या वेळी आपण बदललेली आहे. पण 6 ट्यूबलाईट गेल्या त्यांचा फ्रीज जळला, खूप जुनी गोष्ट आहे ती. फ्लक्च्युएशन झालं वगैरे, सगळ्यांचं झालं बिल्डिंगमध्ये, पण त्यांचंच तसं गेलं. तर इथे जेव्हा व्हायब्रेशन्स खराब होतात तुमचे, बऱ्याच लोकांच्या घरात झाडं जगत नाहीत. ती झाडं बाहेर ठेवली किंवा दुसऱ्यांना दिली तर ती जगतात. मग तसं जर तुमच्या प्रिमाइसेसमध्ये, तुमच्या फॅक्टरीजमध्ये जर का प्रॉब्लेम असेल, व्हायब्रेशनल प्रॉब्लेम असेल, तर अशा समस्या येतात आपल्याला. ओके, तर पहिलं आपण काय करतो, आपण आपल्याकडे PIP तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपण एनर्जी मॅपिंग करतो आणि मग आपल्याला ॲक्यूट प्रॉब्लेम समजतो आणि मग आपण तिथे सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतो. सर, आतापर्यंत तुम्ही एवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत, तर असं एखादं उदाहरण आहे का की वास्तूमध्ये काही चेंजेस सांगितले आणि त्या फॅक्टरीला मोठमोठ्या ऑर्डर्स मिळू लागल्या? तुम्हाला ते श्री गणेश एंटरप्राइजेसची पुढची स्टोरी सांगतो. आतापर्यंत ते लोक भारताच्या प्रत्येक स्टेटमध्ये त्यांचा माल पाठवतात. ते कपडे बनवण्याची फॅक्टरी आहे ती श्री गणेश एंटरप्राइजेस, सुरतला आहे ती. तर त्यांना ना एक्सपोर्टसाठी ते खूप प्रयत्न करतायत आणि त्यांना एक्सपोर्ट होत नाहीये. आता जसं लेबरशी रिलेटेड आहे नॉर्थ वेस्ट, तसाच नॉर्थ वेस्ट हा तुमच्या एक्सपोर्ट ऑर्डरशी रिलेटेड आहे. ठीक आहे, आता जिथे स्क्रॅप ठेवत होते ना, तो पूर्ण डंप असायचा नॉर्थ वेस्ट दरवेळी. ठीक आहे, तर ज्यावेळी आपण नॉर्थ वेस्ट त्यांचा साफ केला, क्लीन केला आणि नॉर्थ वेस्ट मधनं आपण माल पाठवायला लागलो, डिस्पॅच करायला लागलो, यू विल नॉट बिलीव्ह, त्यांची पहिली ऑर्डर एक्सपोर्टची जुलैमध्येच आली. आत्तापर्यंत 2 ते 3 वर्ष झाली ते एक्सपोर्टसाठी खूप प्रामाणिक प्रयत्न करत होते, पण होत नव्हतं. तर तुमच्या सर्टन डायरेक्शन्स आहेत, काही काही ठिकाणी आपण वर्ल्ड मॅप लावायला सांगतो, किंवा पर्टिक्युलरली तुम्हाला युरोपमध्ये, तुम्हाला अमेरिकेमध्ये, आशियामध्ये कुठे एक्सपोर्ट करायचं आहे तो मॅप लावा. एक पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये तो मॅप लावायला सांगतो आणि मग तुमच्या एक्सपोर्ट ऑर्डर यायला एक वातावरण तयार होतं. मी परत अशी काही जादू वगैरे सांगणार नाही, एक असं वातावरण तयार होतं, तुमचं एक लक जे आहे ते वाढतं. एक अत्यंत महत्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की एखाद्या बिझनेसमध्ये येणारे अडथळे हे वास्तूमुळेच येत आहेत का? हे एखाद्या बिझनेसमॅनने कसं ओळखावं? एक स्टोरीची माझी फेल्युअर स्टोरी आहे. प्रत्येक जण सक्सेस स्टोरी सांगतो, बरोबर? तर आज आहे ना मॅडम, मी तुम्हाला एक फेल्युअर स्टोरी सांगतो. आपल्याकडे भिवंडीला भूमी वर्ल्ड म्हणून एक मोठा एक कमर्शियल हब आहे, जिथे सगळे मोठे मोठे गाळे आहेत आणि मोठे मोठे बिझनेसेस आहेत भूमी वर्ल्डमध्ये. तर आपलं जेव्हा पॅन्डेमिक झालं तेव्हा एक व्यक्ती आपल्याकडे, ते परदेशात नोकरीला होते, त्यांनी सोडली ती नोकरी. त्यांना असं खूप एक ह्यूज अमाऊंट मिळालं नोकरी सोडल्यामुळे, आणि त्यांनी ना बेकरी टाकायचं ठरवलं. आता त्यांचं पॅशन होतं, त्यांना बेकरी या विषयाबद्दल काहीच माहीत नव्हतं.
आपण ना डे 1 पासून त्यांना मदत करत होतो. सिलेक्ट करायला त्यांना प्रॉपर्टी मदत केली. त्याच्यानंतर 2 मजले, मजला कुठे असावा, स्टेअरकेस कुठे असावी, आता बेकरी म्हटल्यानंतर रॉ मटेरियल कुठे, त्याच्यानंतर त्यांचे जे मोठे मोठे बेकरीचे जे स्टोव असतात, ओव्हन असतात ते कुठे, फ्रीज कुठे आणि माल जाणार, प्रत्येक गोष्ट अगदी वास्तूप्रमाणे बनवली. त्याच्यानंतर आहे ना एक क्युरिओसिटी म्हणून मी जायचो. मला पण काही प्रोडक्ट्स आवडत होते, म्हणजे त्यांच्याकडे जाऊन मी घ्यायचो डायरेक्ट बेकरीमधून. पण ना मॅडम, जेवढी बेकरी हवी होती चालायला तेवढी चालत नव्हती. ती कॉर्पोरेट बेकरी होती. म्हणजे 100 बेकरींना ते लोक केक किंवा इतर पदार्थ पुरवू शकतील अशी ती बेकरी होती. पण जेव्हा पण मी जायचो तेव्हा ते एक पोती मैदा घेऊन येतात त्यांच्या गाडीत आणि मग ते माल बनवतात. ती ना कधीच तेवढ्या लेवलला ती ग्रो झाली नाही. आता मी जेव्हा जायचो ना मॅडम, तेव्हा एक गोष्ट मला काय कळायची की नेहमी ते काय करायचे, मी ज्या वस्तू सांगितल्या होत्या ना ते चेंज करायचे. इकडचा फ्रीज तिकडे, तिकडचा एक्सपेरिमेंट करायचे वेगवेगळ्या लोकांना विचारून. एकदा पूजा चालू होती, पंडित बसले होते, तर मी त्यांना सांगितलं की सगळ्यात बेस्ट वास्तू आपण केलेलं आहे डे 1 पासून. बरोबर. तिकडे ना खरी गरज होती बिझनेस मॅनेजमेंटची. त्यांना काही त्यातलं नॉलेज नव्हतं. त्यांच्याकडे कोण, 1 मॅन शो, सगळे असं नाही होत ना मॅडम. सगळं काम तुम्हाला ट्रान्सपोर्टचं नॉलेज नाहीये, मार्केटिंगचं नॉलेज नाही. मी त्यांना 2-3 लोक सजेस्ट केली, तुम्ही मार्केटिंग करा, है ना, तुम्ही लोक पाठवा सेल्सला. शेवटी ते बंद झालं. आता ना मॅडम, मला कधीच वाईट वाटलं नाही की माझ्यामुळे बंद झालं. त्यांना ना त्या 9 गोष्टी आहेत ना, त्या 9 नव्हत्याच त्यांच्याकडे. म्हणून मी जे स्टेटमेंट करतो ना, हे सगळे अनुभवातून आलेले आहेत. तर येस, कधी कधी असं होतं. आणि आपण काय करतो, जेव्हा प्रॉब्लेम येतात तेव्हा तो खरंच वास्तूचा प्रॉब्लेम आहे का हे बघतो. आणि जर तो नसेल, खूप कमी 1 किंवा 2% वास्तू कन्सल्टंट असे असतात, तिथे बिझनेस बघत नाही. तिथे मी नाही सांगतो की दिस इज नॉट एट ऑल अ वास्तू प्रॉब्लेम, तो तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सॉल्व्ह करा, असं आपण बऱ्याच बिझनेसेसला सांगतो. बरोबर. खूपदा असं सुद्धा बघितलं जातं की अनेक बिल्डर्सचे मोठमोठे प्रोजेक्ट अडकलेले असतात. मग तिथे वास्तू कशा पद्धतीने मदत करते? हा थोडासा परत सुपर स्पेशालिटीचा भाग झाला. ह्याच्या अगोदरच्या प्रश्नात आपण बघितलं, जर तुमची एखादी प्रॉपर्टी विकली जात नाही, तुमची स्वतःचं घर, आता हे थोडंसं मोठं झालं. सेम इथे तुम्हाला एक MD डॉक्टर लागतो, आता तुम्हाला सुपर स्पेशालिटी डॉक्टर लागणार आहेत. मॅडम, जेव्हा एक प्रोजेक्ट बंद पडतो ना, तेव्हा 50 ते 500 फॅमिलीज डिस्टर्ब झालेल्या असतात. जुनं, कारण आपल्याकडे मोकळ्या जागा कमीच आहेत. जनरली आपण काय करतो, जुन्या जागा पाडूनच त्याच्यावरती नवीन बांधतोय. सो जेव्हा प्रोजेक्ट अडकतो, वेगवेगळ्या कारणामुळे प्रोजेक्ट अडकतो, तेव्हा मला वाईट असं वाटतं की जवळजवळ 50 ते 500 प्रोजेक्टनुसार फॅमिलीज जे आहेत ना, त्या तिथे अडकलेल्या असतात, डिस्टर्ब. त्यांचं घर जुनं गेलं, नवीन घर मिळत नाही. परत मॅडम, इथे ना 2 भाग असतात. माझ्याकडे अशा केसेस आल्या आहेत की चुकीचं तिथे ना एक त्यांना, म्हणजे तो जो प्लॉट होता तो वेगळ्या गोष्टीसाठी अलॉट झाला होता आणि हे आपलं स्वतः मॅनेज करून सगळं हे स्वतः बिल्डिंग बांधत होते आणि तो स्टे आला होता. आता मी ना तिथे माझे हात काढता पाय घेतला की आपण हे नाही करायला पाहिजे. हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. इथे जर मी करायला गेलो ना मॅडम, तर ती परत अंधश्रद्धा, मॅजिशियन वगैरे हे सगळं होतं. बरोबर. तर जो टेक्निकल आहे, जो तुम्ही चुकीचं, रिझर्वेशन वेगळं आहे आणि तुम्ही तिथे बिल्डिंग बांधताय, इथे आपण मध्ये पडत नाही. पण सगळं मी पहिलं प्रश्न विचारतो, प्रॉब्लेम काय आहेत. आणि मॅडम, आज मी एक प्रेझेंटेशन सकाळी करत होतो, तर मी मोजले 16 वर्षात 12 आपण प्रोजेक्ट रिस्टार्ट केलेले आहेत. मी एक एक्झाम्पल देतो. पुण्याला ना एक बिल्डर आहेत आपले, महाकाली डेव्हलपर्स पुण्याचे, तर त्यांचे 7 बिल्डिंगचा प्रोजेक्ट होता. आणि 6 बिल्डिंगला जो रिस्पॉन्स मिळाला ना, त्यांनी काय ठरवलं, 7वी आपण थोडीशी प्रीमियम बांधू तर आपल्याला जास्त पैसे मिळतील. 6 बांधून झाले आणि जे पॅन्डेमिक आलं, सगळं थांबलं जग. त्याच्यात एक पार्टनर गेले, दुसऱ्या पार्टनरला ED, CBI वगैरे असा प्रॉब्लेम झाला. हे 2 मेजर लोक गेल्यानंतर जो बर्डन आला ना, आपले जे क्लायंट होते ना, त्यांचा सगळा पैसा त्याच्यात अडकला. म्हणजे अख्ख्या एवढ्या वर्षाचं जे त्यांचं हे होतं ना, आणि खूप डिस्टर्ब, स्ट्रेस वगैरे, त्यांना खूप आजार झाले त्याच्यामुळे. तर त्यांच्या एका नातेवाईकांनी मला त्यांच्याबरोबर पुण्याला घेऊन गेले. मी म्हटलं ठीक आहे, अगदी हुकमी. मी म्हटलं त्यांना एवढी गॅरंटी दिली. तो 7वा तिथे प्लॉट होता, पण ते मल्टिपल प्रॉब्लेममुळे तो डेव्हलप होत नव्हता. आणि आपण आहे ना ट्रीटमेंट केल्या.
आणि विदिन 2 ते 3 महिन्याने परत नवीन JV झाली. सरकारने पण त्यांना एक असं होत नाही जनरली, एवढ्या गॅप नंतर सरकारने पण त्यांना जुन्या ज्या पण त्यांना हे दिलेल्या होत्या त्या सगळ्या रिन्यू करून दिल्या त्यांना. आणि तो 7वी सुरू झाली, 7वं जे बिल्डिंग होती ते. आणि त्याचं आपल्याला बेनिफिट रिवॉर्ड म्हणून नंतर त्यांना पैसे आले त्याच्यातून. त्यांचा एक मोठा प्रोजेक्ट होता, 48 बंगलोचा प्रोजेक्ट कर्जतला. मग तो आपल्याला अवॉर्ड म्हणून मिळाला की तो 48 बंगलोचा प्रोजेक्ट आता आपला चालू आहे आणि तो आपण करतोय. हा, तर त्यांच्या 7वी जी बिल्डिंग आहे ती पण तिथे तयार झाली, तिथून पण त्यांना बेनिफिट आलं त्याचं. आणि 48 बंगल्याचं पण ॲज अ रिवॉर्ड मला मिळालं. तर आत्तापर्यंत जवळजवळ 12 असे प्रोजेक्ट जे अडकलेले आहेत वर्षानुवर्ष, पण तिथे वास्तुदोष असेल तरच ते आपण सुरू करू शकतो, मॅजिक म्हणून नाही. करेक्ट. सर, कुठल्याही प्रकारचा सल्ला न घेता एखादा बिझनेस वाढवणं, फॅक्टरी एक्सपांड करणं हे कितपत योग्य आहे? मॅडम, सीट बेल्ट न घालता गाडी चालवणं आणि हेल्मेट न, तुम्ही पडालच असं नाही. खूप लोक लांबचा प्रवास करतील, सांगतील अरे मी तर हेल्मेट नाही घातली, मला तर काही नाही झालं. बट दॅट इज नॉट राईट वे. ओके, सो जर तुम्ही सगळं करताय, भीतीने वास्तू करायचं नाहीये, पण बेटरमेंटसाठी कधी कधी ना मॅडम छोट्या छोट्या गोष्टी असतात. आता एक चष्म्याचं दुकान आहे, ऑप्टिकल शॉप आहे, त्यांचे ना 2 ब्रँचेस होते. एक ब्रँचेसमध्ये आपण जेव्हा काम केलं ना, तेव्हा त्यांच्या ना रेंज प्रमाणे आपण त्यांना जागा दिली की सगळ्यात जास्त जे 5,000 ते 50,000च्या फ्रेम आहेत ना त्या इथे असाव्या, आणि ज्या सगळ्यात लोएस्ट आहेत म्हणजे 500 रुपये ते 1000 रुपयाच्या त्या कुठे असाव्या. आणि ते एवढं चांगलं चाललं की वर्षभरात त्यांनी दुसरं ब्रँच उघडली. आणि आता त्यांना एवढा कॉन्फिडन्स आला की त्यांनी दुसरी ब्रँच जी आहे ना ती स्वतःहून उघडली. स्वतः त्यांनी, काही मलाही माहित नव्हतं. आणि 3ऱ्या का 4थ्या महिन्यात परत मला बोलवलं त्यांनी तिथे, कारण तिथे तो ग्रो त्यांना ती मिळाली नाही. त्यांनी काय केलं, सगळं स्वतःच्या हिशोबाने जे आहे, इकडचे डायरेक्शन वेगळे होते, तिकडचे डायरेक्शन वेगळे होते. ओके, सो असं होतं. बऱ्याच वेळी ओव्हर कॉन्फिडन्स येतो आणि आपल्याला असं वाटतं. अजून एक स्टोरी होती. एक 7 एंजल्स म्हणून दादरला मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, कपडे बनवतात. एक गाळा होता, तो आपल्याकडून त्यांनी वास्तू करून घेतला. त्यांचा व्याप एवढा वाढला की बाजूचा गाळा आला, तर त्यांनी ना तो पटकन डिसिजन घ्यायचा होता, नाही तर कोण पण तो गाळा विकत घेईल. तर त्यांनी तो लगेच अगदी आल्या तो विकत घेतला आणि फटाफट एक्सपान्शन केलं. पण आता एक्सपान्शन केल्यानंतर आता जरी नॉर्थ आहे आणि बाजूचा गाळा घेतला ना तर ही सेंटर येणार तुमची. नॉर्थ पुढे गेली आणि ते सगळं बदललं. इस्त्री जी साऊथ ईस्ट मध्ये होती ती साऊथ मध्ये आली. नॉर्थचं पाणी नॉर्थ ईस्टला गेलं तुमचं. आणि ना मागच्या वर्षी त्यांचा दिवाळी जो आहे ना तो फ्लॉप गेला त्यांचं. मोठं जागा मोठी घेतली त्यांनी, ओव्हर कॉन्फिडन्स झाला थोडा, परत आले. मी म्हटलं ठीक आहे, आता ह्याच्या पुढची, आता ही 2027ची दिवाळी आहे ना ती आपण नाही घालायची वाया. सगळं परत रिशफल केलं मी. जर तुम्हाला वास्तूचा अनुभव आलाय तर परत घ्या ना, कशाला मग तुम्ही दुसऱ्या वेळी स्वतः करताय. बरोबर. सर, 5G वास्तू किंवा स्मार्ट सोल्युशन हे जे तुमचे कन्सेप्ट आहेत ते काय, नेमकी भानगड काय? त्याला अशासाठी नावं दिलीत आपण की पहिले ना मोठे मोठे चष्मे असायचे. ओके, आता लेन्स सिस्टम आली आहे, म्हणजे तुम्हाला कळणार पण नाही, दिसणार पण नाही, नंबर असतात, सगळं करू शकतो आपण कामं. सिम कार्ड मोठे होते ते आता एवढेसे झालेत. ई सिम आले, आता सिम कार्डची पण गरज नाही. मोबाईल मोठे होते, आता छोटे छोटे मोबाईल झालेत. तर लोकांना काय वाटतं की जेव्हा आपण रेमेडीज देतो तेव्हा मोठे मोठे पिरॅमिड म्हणून रेमेडीज दिले जातील, ठीक आहे, किंवा तोडफोड करायला लागेल, सगळं दिसेल असं वाटतं त्यांना. ओके, आता ही जुनी पद्धत होती, आरसे लावतात. बरेच पंडित वास्तू असं मी त्यांना म्हणतो, बरेच लोक आरसे लावायला सजेस्ट करतात. सो आजही लोकांना काय वाटतं, ते आरसा जो आहे हा वास्तूवाले लावायला सांगतील, पिरॅमिड वाल्याला सांगतील. म्हणून मी सांगतो नेहमी लोकांना की 1G 2G पासून सुरुवात केला, आपण आता 6G कडे आलोय. आपल्या जसं वाढतंय टेलिकम्युनिकेशन तसं वास्तू पण वाढते. सो आपण आता 5G आणि 6G सोल्युशन देतोय. तुम्हाला घरात कुठलीही रेमेडी दिसणार नाही अशी आता आपल्याकडे रेमेडीची पद्धत आहे. एक छोटंसं एक्झाम्पल देतो. एक ठाण्यातच भूमी वर्ल्ड म्हणून, भूमी एकर्स म्हणून आहे, तिथे एक खंडेलवाल मॅडम राहतात. तर ना त्यांचे हसबंड सारखे सारखे आजारी पडायचे. तर शेजारची त्यांची मैत्रीण आहे ना ती नेहमी सांगायची, बघ आपल्या घरात काय प्रॉब्लेम आहे तो मला माहिती आहे, मी वास्तू केलंय, तू पण कर, ह्यांना बोलव, ट्रीटमेंट करतेच आहे, मी काही ट्रीटमेंट करणार नाही, पण
वास्तू केल्यामुळे त्यांना थोडं आजारपणात, आता हिने नवऱ्याला विचारल्यानंतर ते नवरा थोडंसं ते सेल्फ बिलीफ हे सगळ्या गोष्टीत न मांडणं, की मी फक्त कर्मावरती विश्वास ठेवतो वगैरे, 2दा-3दा विचारून झालं, पण त्याचं आजार पण कमी होत नाही, खूप पैसा जातोय त्याच्या मागे. शेवटी तिने मला फोन केला. ती म्हणाली की माझे हसबंड 3-4 दिवसासाठी कंपनीच्या कामासाठी बाहेर गेलेत, तर तुमची पद्धत काय आहे रेमिडीजची? तर म्हटलं मॅडम तुम्ही ना त्यांच्या घरी जाऊन बघा पहिलं, ज्यांनी तुम्हाला सांगितलंय, तुम्हाला काय दिसलं तर सांगा. ते म्हणाले नाही मला माहितीच नाही. म्हटलं हा, त्यांच्याकडे सगळं लावलंय, प्रत्येक गोष्ट ॲज अ रेमेडी लावलेली आहे. जर तुम्हाला दिसली नाही तर तुमच्या नवऱ्याला पण काय दिसणार नाही. आणि आपण यांना चक्क त्यांनी मला बोलवलं आणि मॅडम 6 महिन्यापर्यंत नवऱ्याला माहिती नव्हतं आपण वास्तू केलंय. जेव्हा ड्रास्टिक चेंज आला त्यांच्या मेडिकल बिलमध्ये, आजारपण बऱ्यापैकी कमी झालं, त्याच्यानंतर त्या बायकोनी सांगितलं की हे वास्तूवाले आपल्याकडे आले होते आणि त्यांनी केल्यानंतर त्यांनी रिपोर्ट्स दाखवले तिने की बघ नंतर कसं तुझा आजारपण कमी झाला. ॲज अ रिवॉर्ड ते 2 BHK होतं, आत्ता 3 BHK बघतायत. आणि तिच्या नवऱ्याने मला कॉल केला की निलेश 3 BHK जेव्हा आम्ही घेणार तेव्हा तू सांगणार तरच आम्ही घेणार. वा, किती मोठी गोष्ट आहे नाही. आणि जर 5,000 पेक्षा जास्त समाधानी क्लायंट्स, 3 पुस्तकं तुमच्या नावावर आहेत, तर या एवढ्या मोठ्या यशामागचं रहस्य काय सांगाल? पहिली गोष्ट सांगतो की 4थं पुस्तक लिहायला सुरुवात केली. क्या बात आहे सर. सो आपण जेव्हा पुढचं पॉडकास्ट करू तेव्हा आपण कदाचित त्या 4थ्या पुस्तकाचा उल्लेख त्याच्यात करू. ठीक आहे. पहिलं तर पुस्तक लिहायचं. मॅडम आजच मी एक माझ्या प्रेझेंटेशनमध्ये कोट वापरला की गांधीजींचा एक कोट आहे की माय लाईफ इज माय मेसेज. माझं लाईफ आहे तेच माझं मेसेज आहे. सो सिमिलरली माय लाईफ इज माय मेसेज. ठीक आहे. मी काहीतरी मोठे मोठे लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार, ते लोकांना सांगे ब्रह्मज्ञान स्वतः, तर तसं नाहीये. ठीक आहे. आज मी ना एका कंपनीत काम करत होतो, तो ट्रेंडच बदलला. ओके, आता तुम्ही पेजर कंपनीत काम करता आणि पेजर बंद झाले, तसं मी ग्रीटिंग कार्ड कंपनीत काम करत होतो आणि ग्रीटिंग कार्ड हा एक 15 ते 20 वर्षापूर्वी तो सब्जेक्ट बदलला, त्याच्यानंतर ट्रेंड चेंज झाला, मला ती नोकरी सोडायला लागली. तर मी तेव्हापासून जी सुरुवात केली आहे, जी सॅलरी होती ना मॅडम तेवढा आपण आज टॅक्स भरतोय. ठीक आहे. तर जी ग्रोथ मी केली ना ती का मी माझ्या क्लायंट्सला नाही करून देणार? इथे एक्झाम्पल आहे, रोल मॉडेल आहे मी स्वतः. ओके, आता 5,000 क्लायंट आहेत ना मॅडम, त्याच्यातले 1,000 जे क्लायंट आहेत ना पहिले, ते ऍडव्हर्टायझिंगने मिळालेले क्लायंट आहेत, कारण कोणाला माहितीच नव्हतं तेव्हा, वास्तू सब्जेक्ट पण अवेअरनेस नव्हता. 4,000 क्लायंट जे आहेत ना मॅडम, ते सगळे वर्ड ऑफ माउथ. मी आत्ताच एक्झाम्पल दिलं होतं त्या मॅडमचं, शेजारीनी सांगितल्यानंतर त्यांनी बोलवलं. सो 4,000 क्लायंट नाही आहेत मॅडम, 4,000 फॅमिलीज आहेत. लक्षात घ्या, 5,000 फॅमिली आहेत. आपण जेव्हा एका घराचं वास्तू करतो तेव्हा ती फॅमिली असते तिथे, आपण इंडिव्हिज्युअल त्या घरातली लोक मोजत नाही. सो 16 वर्षात 5,000 आपल्याकडे फॅमिलीजला आपण सर्व्ह केलेलं आहे. आणि पुस्तकाचं असं झालं मॅडम की मी ऍक्सिडेंट झाला माझा थोडा 2023ला. ऍक्सिडेंट एवढा मोठा नव्हता, पण जेव्हा डॉक्टरकडे गेलो तेव्हा तिला ऑपरेशन करायला लागलं. 4 तास ऑपरेशन चाललं. माझ्या उजव्या पायात रॉड टाकला, 48 टाके आले त्याला, आणि टोटली 6 महिन्याचं मला बेड रिडन झालो मी. त्याच्यातले 2 महिने काही हालचालच नव्हती अजिबात. त्याच्यानंतर फिजिओथेरपी वगैरे सुरू केली. तर 3 महिन्यानंतर मी थोडासा सावध झालो, पण मी काम करू शकत नाही, मी घराच्या बाहेर येत नव्हतो. मग त्या 3 महिन्यात मी 3 पुस्तकं लिहून काढली. माझ्याकडे त्यावेळी 13 वर्षाचा अनुभव होता. एवढ्या स्टोरीज होत्या, एवढ्या केस स्टडीज होत्या, टेस्टिमनी होत्या लोकांच्या. सो त्या सगळ्या आपण पुस्तक स्वरूपात ज्या आहेत त्या लिहिल्या. आणि 3 पुस्तकं आपण लिहिली इंग्लिशमध्ये, पण ती 3 ट्रान्सफर हिंदीत झाली. सो आपल्याकडे टोटल आता 6 पुस्तकं. आणि अशी अनेक पुस्तकं तुमच्याकडनं लिहिली जावीत, हाच शुभेच्छा मी तुम्हाला आज देईन. तुमचा हा एवढ्या वर्षांचा प्रवास आहे, तर ह्या प्रवासामधला एखादा धक्कादायक अनुभव? मी ना मॅडम सोलापूरला गेलो होतो, आणि आपल्याकडेच ठाण्याला टाउन प्लॅनिंग ऑफिसर आहेत जे राहतात सोलापूरला मूळचे. आपण त्यांच्याकडे ऍक्च्युली गेलो होतो की सेम की त्यांची एक प्रॉपर्टी, त्यांचा प्रोजेक्ट बंद झालाय, तो रिस्टार्ट करण्यासाठी म्हणून इथे सुपर स्पेशालिटी आपलं काम होतं. तर एक तिकडचे पॉलिटिकल इन्फ्लुएन्स पर्सन होते, तर ते सारखे त्यांना भेटायला आले होते त्या साहेबांना. तर ते विचारत होते कोण आले तुमच्याकडे पाहुणे. साहेबांची काही इच्छा नव्हती, पण त्यांनी ना कुठून तरी त्यांना समजलं की मुंबईवरून असे त्यांच्याकडे वास्तू कन्सल्टंट आले.
आणि मला रात्री रिटर्न यायचं होतं. तर संध्याकाळी त्या साहेबांना फोन आला की त्यांना आमच्या घरी पण पाठवा. तो पॉलिटिकली थोडासा इन्फ्लुएन्शियल आणि असं नावाजलेला पर्सन होता त्यांच्या जिल्ह्यातला. तर त्यांच्याकडे जेव्हा गेलो ना मॅडम, तर त्यांच्या भावाला ना असं कॅन्सर वगैरे झालं होतं. खूप अशा नळ्या वगैरे लावल्या होत्या सगळ्या ह्याच्यामध्ये. मला खूप वाईट वाटलं त्यांच्याकडे बघून. आणि ते जे पर्सन होते ज्यांनी मला बोलवलं, तर त्यांनी असं वर्णन केलं की आमचं सगळं नॉर्थ ईस्टला टॉयलेट आहे, संडासाची घरात आतमध्ये संडासाची टाकी आहे वगैरे. आणि मी असं ऐकलंय, आम्ही सगळ्यांनी असं ऐकलंय की हे जे नॉर्थ ईस्टला सगळं असलं की त्याच्यामुळे कॅन्सर होतो. आणि मॅडम हे समोर आहे माझ्या, ओके. आणि मीच विरोध करत आलोय आत्तापर्यंत. माझं म्हणणं की मेडिकल आणि वास्तू ह्याचं थोडंसं वेगवेगळं ठेवलेलं बरं. कॅन्सर रिसर्च करून एवढ्या लोकांनी त्याच्यावरती जगामध्ये आहे ना, कॅन्सर हा मेडिकलचा सब्जेक्ट आहे. तर मला ना ते खूप वाईट वाटलं मॅडम. आता मी तुम्हाला एक सायकोलॉजी सांगतो की कॅन्सर वास्तूमुळे झाला की नाही झाला हे माहीत नाही, पण तुम्हाला जेव्हा कळतं की हे जर चुकीचं असेल तर ह्याच्याने कॅन्सर होईल, ते बदलता येत नाही तुम्हाला आणि एक्सेप्ट करता येत नाही, नॉलेज नाही आहे तुम्हाला, आणि ती सायकोलॉजी काम करते. आणि खरंच त्याच्या भावाला कॅन्सर झाला आणि तो अशा स्टेजचा होता की नंतर त्याचा इलाज होणं वगैरे खूप मुश्किल होतं. तर मला ना मॅडम तिथे काम करायची अशी काही इच्छाच नाही झाली, कारण हे सगळं ना अंधश्रद्धा, हीच अंधश्रद्धा आहे मॅडम. असं की त्यांना ते माहिती आहे. मॅडम मलाही माहिती नाहीये. जेवढं त्यांनी मला वास्तूबद्दल त्यांच्या घराबद्दल सांगितलं मी गप्प ऐकतच होतो. म्हणजे माझा रोलच बदलला. मी सांगतो आणि लोक ऐकतात, तिथे मी त्यांचं ऐकत होतो. त्यांना बरंच काय काय माहित होतं, पुस्तकं वाचली होती, खूप लोकांनी त्यांना ज्ञान दिलं होतं वास्तूवरती. ओके. तर हा म्हणजे धक्कादायक हे होता. परत की वास्तूमुळे लोक ना मॅडम कॅन्सरमुळे नाही मरत, भीतीमुळे मरतात. बरोबर. तसं त्यांना वास्तूमुळे कॅन्सर झाला असेल की नाही हे मला माहित नाही, पण ती भीती, चुकीची माहिती ह्याच्यामुळे जो आहे ना, तर मला खूप अजूनही ते बघितल्यानंतर ना मॅडम शहारे येतात आणि खूप मला वाईट वाटतात ते असं. तर म्हणून म्हणजे हे जेव्हा स्टेटमेंट केले जातात इतरांकडून, तर मला वाईट वाटतं. मी नाही चॅलेंज नाही करत त्यांना, पण ह्या दोन गोष्टी जर वेगवेगळ्या ठेवल्या तर त्या जास्त बऱ्या असतात असं मला वाटतं. आजही वास्तूकडे मिरॅकल म्हणून बघणाऱ्यांना फ्युचर गाईडचे संस्थापक म्हणून तुम्ही काय सांगाल? फक्त वास्तू असं नाही, कुठली पण गोष्ट तुम्ही समजून घ्या, तुमचा आजार समजून घ्या. मॅडम अशी बरीचशी जवळची लोक आहेत, त्यांना ना थोडंसं असं काहीतरी आजार झालाय आणि ते वारले, ते नाही आहेत आता. हा, माझ्याच ह्याच्यामधलं मी एवढ्या वर्षात मी बघितलं, तर मला एक गोष्ट कळली की ना ते सहन झालं नाही त्यांना. अरे बापरे, असा धक्का लागला आणि त्या धक्क्यामध्येच गेले. आता तुम्ही जर पॅन्डेमिक मध्ये बघितलं ना मॅडम, तर जेवढ्या लोकांना कोरोना पॉझिटिव्ह आला होता आणि डेथ पर्सेंटेज खूप कमी होतं. म्हणजे 100 लोकांना झाली तर 10 लोक 20 लोक नाही मेली, अगदी 1-2 शेकडा, बरोबर ना. सो पॅन्डेमिक भयावह नव्हतंच. आपण घाबरलो का, आपल्याला माहित नव्हतं त्याला हँडल करताना पहिल्यांदाच. सो प्रॉब्लेम हा नेहमी ना अवेअरनेस मध्ये असतो. ठीक आहे, घाबरलात ना तुम्ही तर भीतीच पुढच्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी तयार करते असं. आणि भीती राक्षस आहे, भीतीचं काम करत असते. ओके. सो माझा एक सल्ला असतो नेहमी की घाबरू नका तुम्ही, कुठल्याही गोष्टीला समजून घ्या. ओके. आणि जिथपर्यंत तुमचा वास्तूवाला किंवा तुमचा सर्व्हिस प्रोव्हायडर इतरही ह्याच्यामध्ये समजून सांगत नसेल ना, तिथपर्यंत तुम्ही त्या गोष्टी करू नका. तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे आणि मगच ती तुम्ही करावी. आजच्या पॉडकास्टमध्ये अजून इंटरेस्टिंग गोष्टी आम्हाला वास्तू विषयाबद्दल समजल्या आणि असं वाटतं की अशा पद्धतीचे पॉडकास्ट संपूच नाही, पण काय असतं, वेळेची मर्यादा असते आणि त्यामुळे शेवटाकडे यावंच लागतं. पण शेवट करता करता मला तुम्हाला असं विचारायचं वाटेल की बऱ्याच लोकांचं स्वप्न असते की नवीन घर घ्यायचं, नवीन फॅक्टरी घ्यायची, जागा घ्यायचं. तर अशा लोकांना आजच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही काय सल्ला द्याल? प्रॉपर्टी विकत घेणाऱ्यांसाठी सल्ला आहे. ठीक आहे, 2-3 गोष्टींना मी खूप प्रामाणिक, म्हणजे पर्सनली तुम्ही पण त्या लक्षात घ्या की घर घेताना ना मॅडम ऑक्शनची प्रॉपर्टी, ऑक्शन म्हणजे काय असतं की बँकेला गहाण ठेवलेली असते आणि आपल्याला पैसे भरता येत नाही, म्हणून मग ती बँक जी आहे ती घेते आणि मग ती बँक विकते. सो अशी प्रॉपर्टी तुम्ही राहण्यासाठी घ्यायची नाही घ्यायची. ती विकायची असेल मला, म्हणजे मी 100 रुपयाला घेतली 120 ला, प्रॉफिट तिथला तिथे कमवायची असेल तर ती घ्या, पण मला राहायचंय, ती स्वस्तात मिळते, लक्षात घ्या. ती प्रॉपर्टी जनरली, पण आतापर्यंत घेतलेल्या लोकांचं तिथे तसं ग्रोथ झालेलं नाहीये, कारण ती वाईट परिस्थितीत कोणीतरी सोडलेली आहे. त्याच्यानंतर जुन्या 35-40 वर्ष
जुन्या बिल्डिंगमध्ये घर घ्यायचं शक्यतो टाळायचं राहण्यासाठी. गाडी सारखं असतं, एज असतं, गाडीला एज असतं. 15 वर्षानंतरची गाडी घेतो का आपण? मग तसं तुमच्या बिल्डिंगला एज असतं, बरोबर आहे. आता शिवाजी महाराजांच्या काळात बांधण्याची पद्धत वेगळी होती, तिथे 100 वर्ष एज होतं. आत्ताची जी पद्धत आहे त्याच्यात 40 वर्ष एज आले आत्ताच्या बिल्डिंगच्या आहेत त्या. सो 40 वर्ष, 35 वर्ष, 30 वर्ष ह्या बिल्डिंगमध्ये जर घर घेतलं तर त्याचं एज कमी असतं, तिथे ग्रोथ तुम्हाला खूप कमी मिळते. ओके, सो ऑक्शनची प्रॉपर्टी जनरली बाय नाही करायची. आणि दुसरं मी आता सांगितल्याप्रमाणे. नक्कीच सर, तुमचा हा सल्ला नक्कीच आमच्या प्रेक्षकांसाठी खूप उपयुक्त ठरेल ह्याची मला खात्री आहे. आणि आज आम्ही बोलवल्यामुळे तुम्ही वार्तालाप जंक्शनवरती आलात, पुन्हा एकदा नव्याने बऱ्याचशा गोष्टी आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या, त्याचा त्यांना नक्की उपयोग होणार आहे. पण आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा बोलवणार आहोत, मला पण आवडेल. कारण वास्तू किंवा ह्या सगळ्या रिलेटेड लोकांना अवेअरनेस व्हायला पाहिजे आणि लोकांना बऱ्याच संकल्पना क्लिअर झाल्या पाहिजेत, अशी आमची सुद्धा इच्छा आहे. तर पुन्हा एकदा नव्या पॉडकास्टसह आपण आपल्या प्रेक्षकांना भेटूयात. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जर तुम्ही घर घेताना किंवा बिझनेस वाढवताना अशाच कोणत्याही गैरसमजात अडकला असाल तर स्वतःचे लाखो रुपये आणि वेळ वाया घालवण्याआधी एका सायंटिफिक आणि प्रॅक्टिकल कन्सल्टंटचा सल्ला नक्की घ्या. निलेश सरांच्या फ्युचर गाईडची सुद्धा सर्व माहिती आणि संपर्क क्रमांक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तिथे जाऊन त्यांना नक्की संपर्क करा. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि ठाण्यातील अशाच दिग्गज उद्योजकांच्या अनफिल्टर्ड बिझनेस स्टोरीज ऐकण्यासाठी वार्तालाप जंक्शनला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत स्वतःची आणि स्वतःच्या बिझनेसची काळजी घ्या. धन्यवाद.